महाराज, पन्हाळगडावर किल्लेदार हिरोजी फर्जंद आहेत आणि किल्ल्याच्या हिफाजतीसाठी बाबाजी डमडेरे. त्याची कल्पना आहे आम्हाला. मी म्हणत होतो की युवराजासनी दिलेर खानाच्या छावणीतून जर आपल्या माणसांनी बाहेर काढलं तर गाठायला पन्हाळगड सोयीचा आहे. पन्हाळगड खरंय, सर्व बाजूनी मजबूत आहे तो. कारण युवराज जर दिलेर खानाच्या छावणीतून बाहेर पडलं तर दिलेर खानाची फौज त्यांचा पिच्छा करणार. दिलेर खान तर चौथा येईलच. महाराज, मला असं वाटतंय की आधी आपण हिरोजीरावांना सावध करावं का? अवश्य करा. हिरोजीरावांना सावध करा. गडावर दारुगोळा चोख ठेवा. धनधान्य साठाही मुबलक असू द्या, त्यासाठी आम्हीच पत्र देऊ आमच्या सही शिक्क्याचं. मग तर कामच झालं महाराज. आणखी नाही, दिल्लीहून येणाऱ्या वाटांवर आपल्या हिरांचं जाळं पसरवून ठेवा. औरंगजेब आणि शहजाद्यांच्या खलित्यांचा मजकूर आम्हाला कळला पाहिजे. जी महाराज. कळलं जी. आणखीन काही शंका नाही. सुनबाई, युवराजनी, युवराजनी, हे लय मोठं धाडस आहे. पण करायलाच पाहिजे. आम्ही गेलो, आम्ही भेटलो तर युवराज हा वेडा हट्ट सोडतील आणि स्वराज्यात पुन्हा परत येतील. तर आम्हाला वाटतं हे धाडस आहे, कारण दिलेर खान लय वाईट आहे, सावध आहे. म्हणून आपण लाडी, आम्ही भोसल्यांची सून झालो ते फक्त मिरवण्यासाठी. महाराजांनी आम्हाला कुलमुखत्यारांचा हुद्दा दिला. या हुद्द्याने आम्ही अनेकांचे संसार सावरले. युवराजांनी आम्हाला श्री सखी राज्ञी जयती म्हटलं. ते कशासाठी? फक्त मोहरून जाण्यासाठी? नाही लाडी, युवराज आता संकटात आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला आमच्या डोईवरचा पदर हा कमरेला खोचलाच पाहिजे. तसं मला बी वाटतंय युवराजनी. पर हा लाडी, आऊसाहेबांनी आम्हाला पोटाशी धरलं. राणी वशात आस्था गायत आमचं कौतुक झालं. पालखीत मेण्यात बसण्याचा मान मिळाला. हत्तीच्या अंबारीत झुललो. पण आता वेळ आली आहे. वेळ आली आहे बाहेर पडण्याची. वेळ आली आहे ती देवघरातल्या समईनं फरारता पोत होऊन रान पेटवून देण्याची. युवराजनी, लाडी, आम्हाला युवराजांशिवाय काहीच सुचत नाही ग. त्यांना स्वराज्यात परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. फार सावधपणानं प्रसंगी मरण पत्करू आम्ही, पण युवराजांना स्वराज्यात आणूच. जर आम्ही त्यांच्या नावाने कपाळी कुंकू रेखाटतो तर त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कंबर कसायलाच पाहिजे. समजलं? आता यापुढे प्रश्न विचारू नकोस. चल. धाराऊ, सुनबाई तर म्हणाल्या धाराऊंची तब्येत ठीक नाही म्हणून. धाराऊ, राणीसाहेब तुम्ही? तब्येत कशी आता? म्या बरी आहे. माझ्या तब्येतीला काय धाड भरलीये? पण सुनबाई सांगत होत्या धारात त्याची तब्येत ठीक नाही म्हणून. सुनबाई त्या कुठं भेटल्या तुम्हासनी? बाहेरच पाचाडला आऊसाहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी निघाल्यात. समाधीच्या दर्शनाला त्या दिवस मावळताना जातात. आज अचानक अधेमध्ये समाधीच्या दर्शनाला?
ते धारावला आजारी पाडून. काय ग, आता ते मला तरी काय माहित व. सुनबाई कुठं गेले खरं सांग. मला खरंच ठावं नाही. आमचं राहू दे, पण धाकट्या बाई साहेबांशी त्या काही खोटं बोलून जाणार नाही. आणि जर त्यांच्याशीही खोटं बोलून गेल्या असतील तर मात्र पाणी कुठंतरी मुरतंय. त्या तसं खोटं बोलणार नाहीत. समाधीच्या दर्शनासाठीच गेल्या असतील. भवानीबाई उठायच्या आत येतीलच. यायलाच पाहिजे. आमचंही काम आहे त्यांच्याकडे. एक पत्र त्यांच्या सही शिक्क्याने पाठवायचं आहे. राणी साहेब, सुनबाई शंभूराजांनी भेटायला गेल्या वाटतं. काय, शंभूराजेंना भेटायला? वय, युवराजांच्या सूर्यमाळेच्या बाजूला त्यांनी दागिनं काढून ठेवलं. अगं बाई, परवाच आम्ही हार दिला होता त्यांना. हरव, पण तुला असं का वाटतंय? सुनबाई जाण्याबद्दल काही म्हणाल्या होत्या? नाही नाही, म्हणजे म्हणत होत्या भवानी बाळाला आमच्याशिवाय राहायची सवय करा. आणि आणखी म्हणत होत्या आम्ही युवराजांनी जाऊन समजवतो. याचा अर्थ त्या गेल्या. पण त्या असं म्हणाल्या म्हणजे जातीलच असं नाही. आता तरी आंधळा विश्वास बंद करा धाकट्या बाई साहेब. त्या गेल्या. हे दूध कोणी दिलं? आम्हीच आणलं. का, काय झालं? आम्हाला दुधात साय आवडत नाही. पुन्हा दुधात साय दिसली तर सांगितलं नाही असं म्हणाल. ध्यानात ठेव, मी पुढच्या वेळी. पुढे नीट सांगता आलं असतं. आमची पद्धत अशीच आहे. युवराज आहोत आम्ही. मग आम्ही युवराज्ञी आहोत. दादासाहेब, आज सकाळपासून चित्त थाऱ्यावर दिसत नाही तुमचं. दूधही घेतलं नाही. अक्कासाहेब, आज येसूबाईंची खूप आठवण येते हो. म्हणजे हा मामला आहे तर. अक्कासाहेब, नवऱ्याच्या आठवणीत बायको व्याकुळ होते हे आम्ही ऐकलं होतं, पाहिलं सुद्धा होतं. पण बायकोच्या आठवणीत नवरा व्याकुळ होतो हे आज आम्ही पहिल्यांदा पाहतोय. रायगडावर गेल्यावर आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत. अक्कासाहेब, बरं, व्याकुळ होणारा नवरा कोणी साधा सुद्धा नाही. हा, स्वराज्याचे युवराज आहेत. पण जिच्यासाठी व्याकुळ झालोय ती बायको तरी कुठं साधी सुधी आहे. हो का? मग सतत स्वराज्याचं स्वप्न असतं त्यांच्या डोळ्यात. स्वराज्यासाठी कुठलंही दिव्य करायला तयार होता. स्वराज्य आणि संभाजी, एक श्वास तर दुसरा निश्वास. बघा ना अक्कासाहेब, आमच्यावर एवढे आरोप झाले, एवढे गैरसमज रायगडाचे तट चढून राजदरबारात आले. येसूबाईंनी कशाला जुमानलं नाही. आमच्यावरचा विश्वास जराही ढळू दिला नाही त्यांनी. एवढं खरं दादासाहेब. वैनिसांची मोठी साथ तुम्हाला. ती तर आहेच. खरं तर येसूबाईंना रायगडावर अजिबात करमत नसेल. कारण जाणाऱ्या खबरा खूप त्रास देणाऱ्या आहेत, छळणाऱ्या आहेत.
काय करत असतील त्या? आम्हाला भेटण्यासाठी खूप अधीर झाल्या असतील. तिथे त्या अधीर झाल्या असतील आणि इथे तुम्ही अधीर होत आहात. तुमची उलघाल सांगू आम्ही वहिनीसांना. अक्कासाहेब, ही उलघाल यासाठीच की बऱ्याच दिवसात रायगडावरून एकही खबर नाही. कदाचित त्यामुळे बेचैन असतो आम्ही. पण आता तुम्ही संपर्काचं जाळं विणायला सुरुवात केली आहे ना. आता येतील खबरा. कळेल आपल्याला रायगडाची खुशाली. कळायलाच हवी खुशाली, यायलाच हव्यात खबरा, यायला हव्यात. लाडी जी युवरांनी कुठे आलोय आपण? पत्नी गावाच्या हद्दीपर्यंत आलोय. आम्ही येणार हा निरोप दिला होता ना. घी धाडलाय, पण तो युवराजापर्यंत पोहोचल्याचा फेर निरोप अजूनपर्यंत आला नाही. कधीपर्यंत येईल? याया तो पाहिजे. मी अभि त्याचीच वाट पाहते. बघ, नीट लक्ष ठेव. पुण्यासाठी शंभू महादेवांचं देऊळ सांगितलं आहे. ते कुठे? जी इथंच आत्मी गावाच्या हद्द तिथूनच सुरू होते. अहमद, आज हमारा शतरंज खेलने को बहुत दिल चाह रहा। सुभान अल्लाह, चलिए फिर आज हम खेलते हैं आपके साथ शतरंज। अरे मुल्ला, तुम कहाँ अपनी अकल लड़ाओगे? एक काम करो, शंभू राजे को बुलाकर लाओ, उसके साथ खेलेंगे। शंभू राजे? मुझे नहीं लगता वो आएंगे। आएगा, जाओ जाकर उसे बुलाकर लाओ। नहीं हुजूर, हमने तो उन्हें नजर कैद और क्या नहीं, मुझे नहीं लगता है कि शंभू राजे आएंगे। आएगा मुल्ला अहमद, जरूर आएगा शंभू राजे। कैसे नहीं आएगा हम देखते हैं। जाओ जाकर उससे कहो कि उसे दिलेर खान ने बुलाया है शतरंज खेलने के लिए। जी युवराजनी, इथून पुढे हातनी गावाची हद्द सुरू होते. ते बघा, गाव दिसते. आणि छावणी? छावणी गावाच्या पल्ल्यात बसली, लांब तुटटाक. पण मग तिथपर्यंत कसं पोहोचणार? तसं नाही जाता येणार युवराजनी. आपण इथं थांबलोय असा निरोप धाडलाय. आपण जर पुढे गेलो तर मग चुकामुक होईल. अगं मग भेट कधी होणार? गडबड करू नका युवराजनी. युवराजासनी निरोप पाठवला आहे. त्यांचा निरोप येईपर्यंत थोडा बहुत उशीर होईल. खात्रीच्या माणसाकडून निरोप दिलाय ना? जी युवराज. लाडी, पण मग भेट कधी होणार आमची? युवराजांचा निरोप येई पावतर आपल्याला इथंच थांबावं लागेल. मी एक काम करते, निरोपाची काय गडबड झाली हाय की नाही ते पाहून येते. तोवर तुम्ही इथंच थांबा. आम्ही एकट्याच थांबायचं? आपण एकट्या नाही, मी आलेच. पण लवकर ये. हा सगळा मुलूक आमच्यासाठी अनोखी आहे आणि पुन्हा तातडीनं रायगडावर निघायचंय. आम्ही नाही म्हटल्यावर तिथे गदारोळ केला जाईल. जा. जी. गदारोळ होईल असं वागायचं, मग गदारोळ होणारच ना. काय जी राणी साहेब, नाहीत ना आसपास? खोटच होतं ना समाधीचं दर्शन. आऊसाहेबांचं नाव सांगून गड उतरल्या. युवराजही न सांगता गेले आणि याही न सांगता गेल्या. आता काय होईल? काय होणार? आधीच राणूबाईंचा घोर लागला होता आणि आता यांचाही घोर लागलाय. या सगळ्याला तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. धाकट्याबाई साहेब,
अहो कोड कौतुक करावं, पण किती? बघा मग हे असं उलटतं. अव त्या काळजीपोटीच गेल्या असत्या. मग विचारून जायचं ना. ऐकलत ना महाराज, आपल्या कानावर आलंच असेल. सुनबाई निघून गेल्या शंभूराजेंना भेटायला, कोणालाही न सांगता. हे चांगलं आहे का? कोण सोबत आहे, किती माणसं आहेत, कशा गेल्या? मुजरा महाराज, राणीसाहेब आपण बोलावलं. गडावरून जाणाऱ्या माणसांच्या नोंदी नसतात. काही खबर आहे का आपल्याला? कशाबद्दल? नाही म्हणजे मी आता घेरे सरनाईकांबरोबर किल्ल्याच्या मधल्या तटबंदीत होतो. म्हणजे जाण्याची वेळ बरोबर साधली तर. बघताय ना महाराज काय चाललंय ते. आणि आम्ही बोललो की कडक स्वभावाच्या वाटतं. महाराज, तातडीची खबर आहे. युवराजनी बरं झालं बहिरीजी तुम्ही आलात. युवराजनी अचानक शृंगारपुरी माहेरी गेले. काल त्यांच्या स्वप्नात शृंगारपुरातल्या वाड्यातली काली माता आली होती. म्हणाल्या दर्शन घेऊन येते आणि सुरक्षिततेसाठी कोणाला सांगितलं नाही. इतकंच. जरा लक्ष ठेव. जी महाराज. तुम्हाला हे सांगितलं? बहिरजी, आणखीन एक काम कर. सुनबाईंबरोबर मोजकीच माणसं, त्यामुळे आपलं एक पथक देखील तिथे पाठवा. जी. शंभूराजांच्या काळजीने फार भांबावून गेलेत बिचारे. बहिरजी. महाराज, युवराजनी शृंगारपुरास गेले नाहीत, ते आत्नीकडे गेलेत. तुम्हाला गलत खबर दिली कोणीतरी. आम्हाला बरोबर खबर मिळाली. बहिरजी, आम्हाला ठाऊक आहे सुनबाई आथनीला गेल्यात. मग शृंगारपुरास म्हणाला? आम्ही सगळ्यांसमोर जर हे सांगितलं असतं तेव्हा ही खबर तुम्ही जर सगळ्यांदेखत दिली असती तर रायगडावर गदारोळ माजला असता. होय महाराज. आणि बघता बघता ही खबर दिलेरखानापर्यंत पोहोचली असती आणि सुनबाई धोक्यात आल्या असत्या. पर्यायानं शंभूराजे देखील. म्हणजे त्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या असत्या. खरंय महाराज. बहिरजी, आता सगळं तुमच्या हातात आहे. आमच्या सुनबाईंना सुखरूप स्वराज्यात लवकर परत घेऊन या. महाराज, मला जसं समजलं की युवराजनी शृंगारपुरास नाही आथनीला गेल्यात, त्याच वेळी मी आपल्या माणसाचं एक गुप्त कड त्यांच्या भोवती पेरलंय. पण वेळ प्रसंग सांगून येत नाही बहिरजी. आणि तो मुलूक सुनबाईंसाठी नवीन. शंभूराजे नजर काही देत आहेत म्हणजे एकूणच प्रसंग कठीण आहे. पण सुनबाई देखील जिद्दी आहे. त्या सहजासहजी ऐकणार नाही. त्या शंभूराजेंना पुन्हा घेऊन येतीलच, त्यांचं मनपरिवर्तन करतीलच. होय महाराज, मला बी तसंच वाटतंय. खर तर हा आमचाच विचार होता. म्हणजे आम्ही तसं परवा बोलूनही दाखवलं होतं की एक तर आऊसाहेब, आम्ही किंवा येसुबाई हेच शंभूराजांना पुन्हा स्वराज्यात घेऊन येऊ शकतात. आमचे शब्द गडावर विरतायत न विरतायत सुनबाई गड सोडून गेल्या देखील. एवढी काळजी आणि केवढं धैर्य. पण बहिरजी, स्वराज्याच्या कोलमुक्त्यावर मोगल छावणीच्या आसपास आहेत ही गुप्तता पाळा. ही गोष्ट त्या दिलेरखानाला कळता कामा नये, नाही तर खूप मोठा धोका होईल. त्यांना तर ऐतीच संधी मिळेल. जी महाराज. औरत? कौन है ये औरत? औरत!